नमस्कार, बुलेटिन 13 न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। बुलेटिनच्या बातमीपत्रात महत्त्वाच्या घडामोडी आपण पाहत आहोत। नमस्कार, बुलेटिन 13 न्यूजवर एक अतिशय महत्त्वाची विशेष बातमी पाहत आहोत। बातमी आहे उपोषणासंदर्भातली। संभाजीराजे पवार यांच्या मध्यस्थीने मसोबावाडी वस्ती शाळेच्या विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांचे उपोषण मागे। वस्ती शाळेत जाण्याकरता रस्त्याविना लहान मुलांचे पावसाळ्यात हाल होत असल्याने येवला तालुक्यातील कुसूर येथील वस्ती शाळा मसोबावाडी रस्ता क्रमांक 219 या रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाल्याने येथील वस्ती शाळेवर जाण्याकरता मुलांना रोड नाही। परिणामी ग्रामस्थांनी लहान मुलांसह 4 ऑगस्ट सोमवार रोजी पंचायत समिती येवला येथे आमरण उपोषणाला सुरुवात केली। दरम्यान संभाजीराजे पवार माजी पंचायत समिती सभापती यांच्या मध्यस्थीने व पंचायत समितीचे घटक शिक्षणाधिकारी संजय कुसळकर यांनी लेखी निवेदन दिल्यानंतर अखेर उपोषण मागे घेण्यात आले। यावेळी पंचायत समितीचे पदाधिकारी व ग्रामस्थ हरिभाऊ नामदेव गायकवाड, संतोष विठ्ठल गायकवाड, संजय पवार, विजय पवार, शंकर पवार, गणेश आहेर, रमण आवटे, नानासाहेब गायकवाड तसेच विद्यार्थी व महिला उपस्थित होत्या। बुलेटिन 13 न्यूजसाठी विलास कांबळे, येवला। माझे नाव हरिभाऊ नामदेव गायकवाड, राहणार कुसूर। तर आमच्या वस्तीकडे जाणारा कुसूर गाव ते वस्ती शाळा हा रस्ता नंबर 219 हा बऱ्याच वर्षापासून अतिक्रमित आहे आणि ते अतिक्रमण काढण्यासाठी आम्ही प्रशासनाकडे कमीत कमी 3 ते 4 वर्षापासून सारखे गरके मारतो आहे। आणि त्याच्यानंतर प्रशासनाने काही लक्ष दिलं नाही आणि आपल्या तालुक्याचे जे भाग्य विधाते विकास पुरुष यांना पण आम्ही पत्र दिलेलं आहे, पण त्यांनी फक्त आम्ही त्यांच्याकडे पत्राची ती झेरॉक्स देतो, त्याला आठवण करून देतो, ते फक्त घेतात पाठीमागे देऊन टाकतात। मग आता त्यांचे ते कार्यकर्ते नेमके त्या पत्राचा काय विचार करतात हे त्यांच्या टीमला माहिती काय चाललेलं आहे ते। आणि आम्ही वैतकून अक्षरशः आता पंचायत समिती पुढं रस्त्यासाठी उपोषणाला बसले आणि आम्हाला खरोखर दुःख वाटतंय का आज मोठ्या मंत्र्याच्या मतदारसंघामध्ये आज आम्ही सकाळी 10 वाजेपासून बसलेलो आहे। आमची जर ही दशा आहे तर इतरांची काय असेल। बस जास्त बोलण्यात काही इच्छा नाही। 4 ऑगस्ट 2025 रोजी मसोबावाडी कुसूर या गावातील ग्रामस्थ विद्यार्थी या ठिकाणी उपोषणाला बसलेले होते। त्यांच्याशी चर्चा केली। त्यांच्याशी चर्चा करून येत्या बुधवारी संबंधित ठिकाणी जाऊन माननीय संभाजीराजे पवार माजी सभापती पंचायत समिती येवला व संबंधित अधिकारी त्या ठिकाणी जाऊन तो प्रश्न सोडवण्याचं आम्ही आश्वासन दिलेलं आहे। त्या अनुषंगाने बुधवारी जाऊन त्या ठिकाणी ती समस्या सोडवण्याचा प्रयत्न करत आहोत। त्या अनुषंगाने ग्रामस्थ यांनी या ठिकाणी उपोषण सोडावं असं मी पंचायत समितीच्या वतीने आवाहन करतो। अशाच बातम्यांचे नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बुलेटिन 13 न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करा।